दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमोकृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमोकृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमोकृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या ध्येयधरणाचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. आजच्या मिसाचे हेतू: स्वर्गवासी आग्नेस रिचर्ड वास यांच्या आत्म्यासाठी, स्वर्गवासी अंतोन बर्बोस ह्यांच्या आत्म्यासाठी, स्वर्गवासी गिल्डस फरेल ह्यांच्या आत्म्यासाठी, स्वर्गवासी जोझेफ इनास बर्बोस यांच्या आत्म्यासाठी, स्वर्गवासी अंतोन दुमिन बर्बोस ह्यांच्या आत्म्यासाठी, देवाचे व मरिया मातेचे आभार मानण्यासाठी, स्वर्गवासी फादर अमित पॉल ह्यांच्या आत्म्यासाठी, स्वर्गवासी आल्बर्ट डिकोना ह्यांच्या आत्म्यासाठी, स्वर्गवासी कॅथरीन व फिलिप डिकोना ह्यांच्या आत्म्यासाठी, स्वर्गवासी ग्रेसी व अंतोन डिकोना ह्यांच्या आत्म्यासाठी, स्वर्गवासी जॉर्जेट फरेरा यांच्या आत्म्यासाठी, स्वर्गवासी अंतोनी बर्बोस ह्यांच्या आत्म्यासाठी, ग्रेस ऑस्टिन सवारीस हिच्या वाढदिवसानिमित्त, जॉना बर्बोस ह्यांच्या वाढदिवसानिमित्त देवाचे व मरिया मातेचे आभार. प्रस्तावना. आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू म्हणतो, माझ्या नावाने महत्कृत्य करून लागलीच माझी निंदा करू शकेल असा कोणी नाही. परमेश्वरावर व ख्रिस्तावर दृढ श्रद्धा ठेवून अशा प्रार्थना सभेत किंवा अशा व्यक्तीजवळ येणाऱ्या माणसांच्या वाईट गोष्टी करण्यास किंवा ख्रिस्ती तत्वाच्या विरुद्ध मार्ग करणाऱ्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आज निवारणीचा इशारा देत आहे. खऱ्या श्रद्धेपासून, देवाच्या तारणदायी कृपेपासून आपणास कोणीही परावृत्त करू शकत नाही. आज आपण त्याच प्रभू येशूवरील आपली श्रद्धा दृढ करून आपले सर्वस्व त्याच्या स्वाधीन करण्यास कृपा मिळावी म्हणून प्रार्थना करूया.
पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. आपण प्रस्तावनेत ऐकल्याप्रमाणे आजच्या सुवार्ता पाठामध्ये ख्रिस्त आपल्याला मत्सराविषयी शिकवतो. आपण इतराबद्दल मत्सर आपल्या मनात बाळगू नये, इतराबद्दल हेवा आपल्याला वाटू नये चांगल्या गोष्टींचा. म्हणून आपण आज या मिसाविधीमध्ये प्रार्थना करूया. पापांची आठवण करून देवाकडे क्षमा मागून आपण या मिसाविधीला आरंभ करूया. आपण सर्व पापी आहोत हे आपण देवासमोर इतरांसमोर कबूल करूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ कबूल करतो की कल्पनाने शब्दाने मी फार पापे केली आहेत. हा माझा अपराध, हा माझा अपराध, हा माझा फार मोठा अपराध. तुम्हारी पवित्र मरिया, सर्व देव सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनवितो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ विनंती करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. प्रभु करी आम्हावरी दया झड करी. प्रभु करी आम्हावरी दया झड करी. ख्रिस्त करी आम्हावरी दया झड करी. ख्रिस्त करी आम्हावरी दया झड करी. प्रभु करी आम्हावरी दया झड करी. प्रभु करी आम्हावरी दया झड करी. परमेशाला स्वर्गात गौरव, सज्जनाना देव शांती देवो. आम्ही तव स्तुती करीतो रे देव. धन्यवाद नावा देतो सदा. भजन पूजन करीतो रे सेवा. महिमा गावा मुखे निता. प्रभु देव पित्या, प्रभु परमेशा, विश्वेश स्वर्गेश शक्तिशाली. नमोनी मान होतो ऋणवंत, तुझी भगवंत थोर जगी. प्रभु जगदीशा, प्रभु येशू ख्रिस्ता, एकुला त्या सुता गुणवंता. जनक नंदन परेश करा. प्रभु दुःख हरा परमेशा. दयेच्या सागरा जग पापहारी. दया आम्हावरी करी करा. पतित पावना जग पापहारी. प्रार्थना स्वीकारी अनाथांची. बैसला पित्याच्या उजव्या हाताशी. तुझी अविनाशी दया करी. परम पित्याच्या वसे ऐश्वर्यात. परम पवित्र आत्म्यासह. परम पवित्र तुझी प्रभुवर. तुझे एक थोर येशू ख्रिस्त.
आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ बाप्पा, तुझ्या अमर्याद सामर्थ्याचे दर्शन घडते. तुझ्या प्रीतीच्या दानांचा आम्हावर सतत वर्षाव कर. तू अभिवचन दिलेल्या शाश्वत जीवनाकडे वेगाने वाटचाल करण्यास व तुझ्या राज्यातील आनंदात सहभागी होण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहून राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. पहिले वाचन गणना या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वर मेघातून उतरून मोशेला बोलला आणि त्याच्यावर असलेला आत्मा घेऊन त्याला 70 वडलांवर ठेवला. तेव्हा त्यांच्यावर आत्मा येताच ते संदेश सांगू लागले, पण त्यानंतर मात्र त्यांनी पुन्हा संदेश सांगितला नाही. त्यावेळी 2 पुरुष मागे छावणीतच राहिले होते. त्यातील एकाचे नाव एल्दाद आणि दुसऱ्याचे नाव मेदाद. त्यावरही आत्मा उतरला. नोंद झालेल्यांपैकी ते होते, पण ते तंबूकडे गेले नव्हते. ते छावणीतच संदेश सांगू लागले. तेव्हा एका तरुणाने धावत जाऊन मोशेला कळविले की एल्दाद आणि मेदाद हे छावणीतच संदेश सांगत आहेत. तेव्हा नूनाचा मुलगा यहोशुवा, जो तरुणपणापासून मोशेचा सेवक होता, तो त्याला म्हणाला, मोशे, माझ्या स्वामी, त्यांना मना कर. मोशे त्यांना म्हणाला, माझ्या प्रतिष्ठेसाठी तू त्यांच्यावर हेवा करतोस काय? परमेश्वराचे सर्वोच्च लोक संदेष्टे असते आणि परमेश्वराने आपला आत्मा त्या सर्वांवर ठेवला असता तर किती बरे झाले असते. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. शाश्वत वाणी जीवनाची प्रभुराया रे तुझपाशी. शाश्वत वाणी जीवनाची प्रभुराया रे तुझपाशी. नियमशास्त्र प्रभुचे परिपूर्ण, नियमशास्त्र प्रभुचे परिपूर्ण. ते माझा नावा जीवन देते, ते माझा नावा जीवन देते. आज्ञा प्रभुच्या विश्वसनीय, आज्ञा प्रभुच्या विश्वसनीय. ज्ञानी सर्वांना करीते, ज्ञानी सर्वांना करीते. शाश्वत वाणी जीवनाची प्रभुराया रे तुझपाशी. शाश्वत वाणी जीवनाची प्रभुराया रे तुझपाशी. दुसरे वाचन याकोबाचे पहिले पत्र यातून घेतलेले वाचन. ओ धनवानांनो, जे क्लेश तुम्हाला होणार आहेत त्याच्याविषयी रडून आकात करा. तुमचे धन नासले आहे आणि तुमच्या वस्त्रांना कसर लागली आहे.
तुमचे सोने आणि तुमचे रुपे यावर गंज चढला आहे. तो गंज तुम्हाविरुद्ध साक्ष होईल आणि तो अग्नीप्रमाणे तुमचा देह खाईल. शेवटल्या दिवसासाठी तुम्ही धन साठविले आहे. पहा, ज्या कामगारांनी तुमचे शेते कापली त्यांची तुम्ही अडून ठेवलेली मजुरी ओढत आहे आणि कापणी करणाऱ्यांचा आक्रोश सेनाधीश प्रभूचा कानी आणि गेला आहे. तुम्ही पृथ्वीवर चैनबाजी व विलास केला. वधाच्या दिवशी तुम्ही आपल्या मनाची तृप्ती केली. नीतिमानाला तुम्ही दोषी ठरविले, त्याचा घात केला. तो तुम्हास विरोध करीत नाही. हा प्रभूचा शब्द. देवाचे आभार मानूया. जयघोष. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू म्हणतो, मीच जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. मार्क लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. योहान येशूला म्हणाला, गुरुजी, आपल्या अनुयायी नसलेल्या कोणा एकाला आम्ही आपल्या नावाने भूते काढताना पाहिले. तेव्हा आम्ही त्याला मना केले, कारण तो आपला अनुयायी नव्हता. येशू म्हणाला, त्याला मनाई करू नका, कारण जो माझ्या नावाने महत्कृत्य करून लागलीच माझी निंदा करू शकेल असा कोणी नाही. कारण जो आपल्याला प्रतिकूल नाही तो आपल्याला अनुकूल आहे. तुम्ही ख्रिस्ताचे म्हणून जो कोणी तुम्हाला पेलाभर पाणी प्यायला देईल तो आपल्या प्रतिफळाला मुकणार नाही. हे मी तुम्हाला खचित सांगतो. विश्वास ठेवणारा या लहानातील एकाला जो कोणी पापाला प्रवक्त करेल त्याला गळ्यात मोठी जातीच्या तळी बांधून त्याला समुद्रात टाकून द्यावे, हेच त्याच्या हिताचे आहे. तुझा हात तुला पापाला प्रवक्त करत असेल तर तो तोडून टाक. 2 हात असून नरकात म्हणजे न विझणाऱ्या अग्नीत जावे, ह्यापेक्षा व्यंग होऊन जीवनात जावे हे तुझ्या हिताचे आहे. तुझा पाय तुला पापाला प्रवक्त करत असेल तर तो तोडून टाक. 2 पाय असून नरकात टाकले जावे, ह्यापेक्षा पंगू होऊन जीवनात जावे हे तुझ्या हिताचे आहे. तुझा डोळा तुला पापास प्रवक्त करत असेल तर तो उपटून टाक. 2 डोळे असून जिथे त्याचा किडा मरत नाही आणि अग्नी विझत नाही अशा नरकात टाकले जावे, ह्यापेक्षा एका डोळ्याहून देवाच्या राज्यात जावे हे तुझ्या हिताचे आहे. प्रभूचे हे शुभ वर्तमान. बायबलमध्ये सुरुवातीलाच आपण ऐकतो की देवाने सृष्टी निर्माण केली आणि या सृष्टीमध्ये ही सृष्टी एक प्रकारची बाग, त्याचं प्रतीक म्हणून पारादिसूम नावाची बाग, एदेन नावाची बाग देवाने तयार केलेली होती असं आपण वाचतो बायबलमध्ये. ह्या बागेमध्ये त्याने मानवाला ठेवलं, मानवाचं जोडपं त्यामध्ये ठेवलं. म्हणजे एक प्रकारे ही बाग, हे विश्व ह्या जोडप्यासाठीच निर्माण केलं गेलेलं होतं. हा एक प्रकारे उच्चांक
प्रभूच्या निर्मितीचा, मानव निर्मिती हा प्रभूच्या निर्मितीचा उच्चांक, त्यासाठी सर्व सृष्टी निर्माण केली, त्यासाठी सर्व काही निर्माण केलं गेलं या मानवासाठी, या जोडप्यासाठी. तरीसुद्धा या जोडप्यानं पहिलं पाप केलं. आणि आपण कित्येक लोकांचा असा ग्रह आहे, त्या जोडप्याने कोणतं पाप केलं? आपण असं विचार करतो, असा आपला ग्रह आहे, लैंगिक पाप केलं. कारण ती नग्न होती असं त्यांना इमिजिएटली त्यांना दिसून आलं, आम्ही नग्न आहोत, आणि म्हणून त्यांनी पाल्याने वस्त्र बनवली वगैरे वगैरे, पानानं वस्त्री बनवली वगैरे. पण पहिलं मूळ पाप हे लैंगिक पाप नव्हतं, ते पाप होतं अहंकाराचं. तुम्ही देवासारखे व्हाल, तुम्हाला सर्व काही समजेल, हे फ्रूट तुम्ही खा, हे फळ तुम्ही खा, अशी सैतानाने त्याने भुरळ घातली आणि मानवाने हे पहिलं पाप केलं अहंकाराचं. आणि ते मूळ पाप, आणि त्या मूळ पापापासून सर्व काही पापे निघतात. अहंकाराच्या पापातून सर्व पापे निघतात. सर्व पापांचं मूळ उगम हा अहंकारामध्ये आहे. अहंकार सर्वात वर्स्ट, सर्वात वाईट पाप म्हणजे अहंकाराचं पाप. त्यापासून सर्व काही निघते, सर्व काही वाईट दुर्गुण त्यातून निघतात. हे एका पहिल्या अध्यायात, आपल्या दुसऱ्या अध्यायात दिलेलं आहे सगळं पापाबद्दल. दुसरं पाप कोणतं नमूद केलेलं आहे बायबलमध्ये? हे पाप नमूद केलेलं आहे, अहंकाराचं पाप, मूळ पाप नमूद केलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं पाप कोणतं नमूद केलेलं आहे बायबलमध्ये? मत्सराचं, हेवा. तो माझ्यापेक्षा चांगला आहे, मला आवडत नाही, मी त्याचं काहीतरी वाईट करीन, कारण तो माझ्यापेक्षा चांगला आहे म्हणून, त्याला चांगलं काहीतरी मिळालं म्हणून, तो जास्त नशीबवान आहे म्हणून मी त्याचं वाईट करणार, मी त्याचं भलं करणार आहे, मी त्याचं वाईट चिंतणार आणि वाईट करणार, बोलणार आणि करणार, कारण तो माझ्यापेक्षा सरस आहे, चांगला आहे. हेवा. दुसरं पाप हेवा, मत्सराचं पाप आबेल आणि कैन यांनी केलं. आबेल आणि काईन यांनी केलं. काईनने आबेलाचा खून का केला? हे दुसरं पाप. तिसरं पाप खून, पण दुसरं पाप हे हेवा, मत्सराचं पाप होतं. त्याचा बली देवाला मान्य झाला. हे काईनला आवडलं नाही की आबेलचा बली देवाला मान्य झाला, माझा नाही मान्य झाला. स्वतः त्याने आत्मपरीक्षण करायला हवं होतं, माझा बली देवाला का मान्य नाही, हे त्याने आत्मपरीक्षण करायला होतं. नाही, त्याचं चांगलं झालं, हे वाईट आहे, मी त्याचं वाईट करीन, त्याचा खून केला. बंधू भगिनींनो, हेवा हे एवढं वाईट पाप आहे. मत्सर हे हा फार मोठा दुर्गुण आहे. जुन्या काळात आपण आज ऐकलं की इतर लोकसुद्धा जे मोशेचे अनुयायी नव्हते, ते सुद्धा पवित्र आत्म्याने भरलेले होते आणि ते भविष्यवाणी करू लागले, ते संदेश देऊ लागले देवाचा. हे लोकांना आवडलं नाही. ते आपल्या ग्रुपमधले नाहीत, ते आपल्या समाजाचे नाहीत, ते आपल्या धर्माचे नाहीत, ते चांगलं कसं करू शकतात, ते वाईट आहे, आपण त्याचा कसं नायनाट करायचा, अशी भावना लोकांची होती. पण जेव्हा लोक मोशेकडे हा रिपोर्ट घेऊन आले, मोशेने काय म्हटलं? देव कोणाद्वारे सुद्धा बोलेल, तुमच्याचद्वारे काय, माझ्याचद्वारे काय, कोणाच्याही द्वारे बोलेल. हे 70 लोक निवडलेले आहेत, त्यांच्याद्वारे नाही, इतर कोणत्याही द्वारे देव आपल्याशी बोलू शकतो. तो काय आपल्याला मक्ता दिलेला नाही. कॅथलिक लोकच, त्यांनीच चमत्कार करावे आणि त्यांनीच परोपकार करावा, आणखी कोणी नाही, आम्ही सर्वश्रेष्ठ. ही भावना मोशेने जुन्या करारातच खोडून काढली आणि नवीन करारातसुद्धा. जेव्हा येशूने 12 अनुयायी आणि 70 लोक अनुयायी निवडले, प्रेषित आणि अनुयायी निवडले, लोकांना पाठवलं चमत्कार करण्यासाठी, संदेश देण्यासाठी, लोकांना आजारातून बरं करण्यासाठी, आरोग्य देण्यासाठी.
परोपकार करण्यासाठी. आणखीन काही लोक होते, ते सुद्धा परोपकार करीत होते, ते सुद्धा चमत्कार करीत होते. ते ख्रिस्ताच्या प्रेषितांना अनुयायांना आवडलं नाही. सेम काही जास्त फरक नाही आहे. ख्रिस्ताने तीच भाषा केली जी मोशेने केली. कोणीही चांगलं कृत्य करू शकतो. तुम्हीच का, कोणी करू शकतो. आपल्या काय कॅथलिक चर्चला काय मक्ता दिलेला नाही की तुम्हीच करावा, इतर कोणी करू नये म्हणून. प्रेषितानेच करावं, बिशपनेच करावं, फादरनेच करावं, सिस्टरनेच परोपकार करावा आणि सत्कृत्य करावी आणि संदेश द्यावा. आपलं मन थोडंसं उघडं ठेवलं पाहिजे. आपलं मन आपण विशाल केलं पाहिजे. असं एक प्रकारे संकुचित मन ठेवून चालणार नाही. ती ख्रिस्ताची भावना नव्हती, त्याची ख्रिस्ताची शिकवण नव्हती. बंधू भगिनींनो, आपण आज हे तुम्हाला सांगितलं हे आपल्या धर्माबद्दल, आपल्या समाजाबद्दल, पण प्रत्येकाच्या जीवनातसुद्धा हा प्रॉब्लेम आहे की इतरांनी चांगलं का व्हावं. बंधू भगिनींनो, जेव्हा माझ्याकडे कोण येतात, लोक सांगतात की मला हा प्रॉब्लेम आहे, त्यांच्यासाठी प्रार्थना करा. अगदी मन लावून प्रार्थना करा. त्यांचं भलंच होत राहावं म्हणून प्रार्थना करा. कारण ख्रिस्तानेच आपल्याला सांगितलेले आहे मत्तेच्या 5-7 अध्यायात की ज्यांची तुम्हाला हेवा वाटतो त्यांच्यासाठी प्रार्थना करा, त्यांच्यावर देवाचा आशीर्वाद मागवा. बंधू भगिनींनो, आजपासून आपण हा विचार मनात ठेवूया की आपल्याला आपल्या मनामध्ये कोणाबद्दल हेवा आहे का, मत्सर आहे का, तो आपण दूर करायला हवा. एक समाज म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून दोन्ही प्रकारे हा मत्सर आपल्या जीवनात दिसून येऊ शकतो. दोन्ही प्रकारे, एक व्यक्तिगत जीवनातून आणि सामाजिक जीवनातून हा मत्सर, हा हेवा, हा दुर्गुण दिसून येऊ शकतो. आणि बंधू भगिनींनो, ख्रिस्ताने आज 2 संदेश दिलेले आहेत. एक पहिला संदेश सांगितलं त्याबद्दल, हेवा मत्सर ह्याबद्दल. आणि जर तुमचा कोणताही अवयव, तुमच्या शरीराचा कोणताही अवयव तुम्हाला पापात पाडत असेल, पापासाठी प्रवृत्त करीत असेल, तर तो तोडून टाका. तुमचे डोळे, तुमचा उजवा डोळा जर तुम्हाला पापात पाडत असेल, काढून टाका. किती कठोर भाषा ख्रिस्ताची. परंतु बंधू भगिनींनो, त्याला कठोर शब्दस्वर वापरले आहेत. अशा लोकांना काय करावं आपण? जातं ते गळ्यात बांधायचं आणि समुद्र ढकलून द्यायचं अनळाच्या बीचमध्ये, असं ख्रिस्ताने सांगितलेलं आहे स्पष्ट शब्दात. म्हणजे जे अवयव आपल्याला पापात पाडतात ते आपण नष्ट करावेत, जेणेकरून आपलं संपूर्ण शरीर स्वर्गात जाऊ शकेल. अगदी स्वच्छ क्लीन शरीर आपलं स्वर्गात जाऊ शकेल. बंधू भगिनींनो, बहुतेक ख्रिस्ताने असे कठोर शब्द वापरले तरी तशी त्याची भावना नसावी, ती त्याचा अर्थ तसा नसावा, मान्य करतो. पण तरीसुद्धा बंधू भगिनींनो, आपण ह्याद्वारे दुसरी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. जर आपलं कृत्य इतरांना वाईट कृत्य करण्यास भाग पाडत असेल तर तेच शब्द ख्रिस्ताने वापरलेले आहेत. जातं गळ्यात बांधून समुद्र ढकलून द्यायचं. आपली कोणतीही वागणूक इतरांना, विशेष करून तरुण पिढीला, ही पापामध्ये पापासाठी प्रवृत्त करून देऊ नये. कोणतीही वागणूक, कशीही वागणूक, आपण असं वागलं पाहिजे की आपली तरुण पिढी, आपल्यानंतरची पिढी आहे, त्या पिढीला काहीतरी सत्कृत्य दिसली पाहिजेत. त्या पिढीनं काहीतरी सत्कृत्य करण्यासाठी आपण त्यांना प्रवृत्त केलं पाहिजे. बंधू भगिनींनो, हे सुद्धा आपण कधी कधी विसरतो की आजूबाजूला आपले लोक पाहत आहेत. आपण जगाला पाहतो किती डोळ्यांनी? 2 डोळ्यांनी. जग आपल्याला पाहतं किती डोळ्यांनी? असंख्य डोळ्यांनी पाहत असतं. आपण काळजी घेतली पाहिजे की आपली कोणतीही कृत्ये इतरांना पाप करण्यास भाग पाडणार नाही. आपण आज या मिसाविधीमध्ये प्रार्थना करूया ख्रिस्ताकडे की ख्रिस्ताने आपल्यापासून हेवा मत्सर दूर ठेवावा. आपलं कोणतेही कृत्य इतरांना पापासाठी प्रवृत्त करू नये म्हणून आपण
आजच्या मिसाविधीमध्ये प्रार्थना करूया. गॉड ब्लेस यू. प्रेषितांचा विश्वास अंगीकार. स्वर्ग आणि पृथ्वी सर्व दृश्य व अदृश्य वस्तू यांचा उत्पन्न करता परमेश्वर सर्वशक्तिमान पिता यावर मी श्रद्धा ठेवतो आणि परमेश्वराचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त एकच प्रभू यावर मी श्रद्धा ठेवतो. तो सर्व युगापूर्वी तिच्यापासून जन्मलेला आहे. परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या परमेश्वरापासून खरा परमेश्वर. तो पित्याशी एकतत्व असून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला नाही. त्याच करून सर्व उत्पन्न झाले आहे. तो आम्हा मानवासाठी व आमच्या तारणासाठी स्वर्गातून उतरला. पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरीपासून शरीर धारण करून मनुष्य झाला. शिवाय आम्हासाठी त्यास खुशी दिले. तो पंचकुलाच्या आमदानीत त्याने दुःख भोगले. तो मरण पावला, त्याला पुरले. शास्त्राप्रमाणे तो तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला व स्वर्गात चढला. पित्याच्या उजवीकडे बसला आहे. जिवंतांचा व मृतांचा न्याय करावयास वैभवाने पुन्हा येणार आहे. त्याच्या राज्याचा शेवट होणार नाही. आणि पवित्र आत्मा प्रभू व जीवनदाता यावर मी श्रद्धा ठेवतो. तो पिता आणि पुत्र यापासून निघतो. पिता व पुत्र यासहित त्याला भसतात, त्याचा गौरव करतात. तो भविष्यवाद्यामार्फत बोलला आहे. एकाच पवित्र कॅथोलिक व प्रशिकीय ख्रिस्त सभेवर मी श्रद्धा ठेवतो. पापक्षमेसाठी एक बाप्तिस्मा मान्य करतो. मेलेल्यांचे पुनरुत्थान, भावी जगातील जीवनाची वाट पाहते. आमेन. आपला परमेश्वर आपला पिता आहे, दयावंत आणि कृपाळू पिता आहे. तो आपल्या विनंत्या मान्य करतो. ही श्रद्धा बाळगून आपल्या विनंत्या देवासमोर सादर करूया. श्रद्धावंताच्या प्रार्थना. आपला प्रतिसाद असेल, हे परमेश्वरा दया कर आणि आमची प्रार्थना ऐक. हे परमेश्वरा दया कर आणि आमची प्रार्थना ऐक. आपले पोप, कार्डिनल्स, बिशप्स, फादर्स, सिस्टर ह्यांना दीनदलिताची सेवा करण्यास कृपा मिळावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे परमेश्वरा दया कर आणि आमची प्रार्थना ऐक. आपले सर्व राजकर्ते तसेच आपल्या सर्व सेवक नेत्यांना गोरगरिबांचे कार्य निष्ठेने व प्रामाणिकपणे करण्यास सुबुद्धी मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा दया कर आणि आमची प्रार्थना ऐक. दीनदुबळे, खाटेला खिळलेले, स्वतःच्या जीवनाला कंटाळलेले अशा सर्वावर प्रभूची दृष्टी असावी व त्यांच्या प्रकाशात त्यांना नवजीवनाची आशा लाभावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे परमेश्वरा दया कर आणि आमची प्रार्थना ऐक. आपल्या धर्मप्रांतांतील प्रत्येक कुटुंबामध्ये प्रेमाचे आणि जीवाभावाचे वातावरण निर्माण व्हावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे परमेश्वरा दया कर आणि आमची प्रार्थना ऐक. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक हेतूची आठवण करूया. आपला प्रतिसाद. हे परमेश्वरा दया कर आमची प्रार्थना ऐक. या प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. तुझेचा प्रभुजी जीवन माझे, तुझा आसरा जीवनाचा. तुझेचा प्रभुजी जीवन माझे, तुझा आसरा जीवनाचा. स्वापरा Blessed are you, Lord God of all creation, for your goodness, which is great, for also the child has given me. पापबंधियाला
Lord God, we ask, receive us and be pleased to sacrifice humble and contrite hearts. प्रभुजी जीवन माझे तुझा आसरा जीवनाचा तुझे प्रभुजी जीवन माझे तुझा आसरा जीवनाचा. बंधू भगिनींनो, आपले बलिदान सर्वशक्तिमान पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्यातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊ. आमच्या व त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण हो. हे दयावंत परमेश्वरा, आमच्या समर्पणाचा स्वीकार कर आणि त्याच्याद्वारे आम्हावर तुझ्या कृपेचा वर्षाव कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ती लावली आहे. प्रभू आमचा परमेश्वराचे आभार मानूया. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. तुझ्या मुलांनी पाप केले आणि तुझी मैत्री गमावली, परंतु तुझ्या पुत्राच्या रक्ताने व पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तू त्यांना पुन्हा तुझ्याजवळ आणलेस. तुझा पुत्र व पवित्र आत्मा यांच्याबरोबर तू जसा एक आहेस तसे त्याने एक व्हावे म्हणून तू तुझ्या ख्रिस्तसभेत त्यांना एकत्र आणतोस. तुझी प्रजा बनण्यासाठी व तुझ्या अद्भुत कृत्यांचा महिमा गाण्यासाठी तू त्यांना पाचारण करतोस. तू त्यांना ख्रिस्ताचे शरीर व पवित्र आत्म्याचे वसतिस्थान बनवतोस. म्हणून दूतांच्या सर्व गायकवृंदाबरोबर आम्ही तुझे मोठ्या आनंदाने वैभव गीत गातो. प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःखसहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ते आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे.
हे तुमच्या सर्व मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. त्याच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणात हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर वा तारणदायक पहिला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास, तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सेवेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू फेलिक्स व तर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनीची आठवण कर. ज्यांच्या आत्म्यासाठी आम्ही समर्पण केलेलं आहे, त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबात जे लहान थोर व्यक्ती मरण पावले त्यांची आपण आठवण करूया. त्या नावावर ख्रिस्तवास झाले ते सर्व लोकांना तुझे दीवदर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, चा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. देवाचे राज्य, आनंदाचे, आरोग्याचे राज्य लवकरच या जगात यावे म्हणून आपण प्रभूची प्रार्थना एकत्र भक्तीने म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. तसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला महत्त्व देऊ नकोस, वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून व रोगराईपासून आमचे रक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. शांतीसाठी प्रार्थना करूया. आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणात शांती नांदावी, आपल्या कुटुंबात शांती नांदावी, आपल्या भारतात व विश्वात शांती नांदावी म्हणून आपण मनोमन प्रार्थना करूया. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सेवेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती, आनंद, प्रेम, समृद्धी व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा सर्वदा असो. आपण एकमेकास शांती वंदन करूया. तुम्हा शांती असो, तुम्हा शांती असो, तुम्हा शांती. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या Filled with condemnation, but health in mind and in body. हा पहा येशू ख्रिस्त, जगाची पापे दूर करणारे देवाचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले आपण सर्व धन्य होत. म्हणजे मी बराव आहे. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सध्याच्या व भावजीनात आमचे रक्षण करो.
आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, या बलिदानात आम्ही ख्रिस्ताचा मृत्यू घोषित करतो. या बलिदानाद्वारे आम्हाला मुक्तीचे वरदान दे व ख्रिस्ताच्या वैभवात आम्हाला सहभागी कर. तो परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो, राज्य करतो. एक चांगली गुड न्यूज आहे, चांगली बातमी आहे. बिशप्स हाऊसमधून त्याच्या अगोदर आपल्याला सरकारी माध्यमाकडून आपल्याला मेसेज आलेला आहे, संदेश आलेला आहे की दिनांक 7 ऑक्टोबरपासून आपण मिसा चालू करू शकतो. चर्च दरवाजा उघडा राहू शकतो. एक चांगली गोष्ट आहे. खरंच आपल्याला पवित्र मातेनं आपल्याला एक वरदान दिलेलं आहे, बक्षीस दिलेलं आहे. त्या दिवशी पवित्र मातेचा सण, कोणता सण? रुजार माऊली, तिचा सण. त्या दिवशी आपण चर्च उघडू शकतो. मात्र सरकारी सूचना आहेत, त्या सूचनेनुसार लोक आत येऊ शकतील, मिसा साजरा करू शकतील वगैरे वगैरे. सोशल डिस्टन्स, सॅनिटायझेशन आणि मास्क या 3 गोष्टी साधारणपणे सूचना आहेत, त्या पाळाव्या लागतील. इतर आपल्याला म्हणजे क्लिअर आदेश आपल्याला येईल. पण आता बिशपचे जे PA आहेत, सेक्रेटरी आहेत, सचिव, त्यांनी आपल्याला हा संदेश पाठवलेला आहे. इन व्ह्यू ऑफ द ऑर्डर फ्रॉम द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र that is on 24th September 2021, the churches will be reopened for the public worship from 7th October 2021 onwards. टाळ्या वाजवा. So start the preparation for confirmation and first Holy Communion. More details will be given to you soon. Thank you very much. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर, पिता, पुत्र, पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. जा तुम्हास ख्रिस्ताच्या शांतीने व प्रेमाने पाठविण्यात येत आहे.